तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर पाहू शकता आज आपण हरभऱ्याच्या शेतीमध्ये आलेलो आहे। पूर्ण हरभऱ्याचे शेत पाहू शकता। तर दिग्विजय हरभरा आहे आपला। आपण खूप साऱ्या शेतीविषयी म्हणजे काही असो, सोयाबीन असो, हरभरा असो, हळद असो आणि तूरसुद्धा असो, आपण प्रत्येक शेतीबद्दल माहिती पाहत असतो, प्रत्येक पिकाबद्दल माहिती पाहत असतो। तर आज आपण या खताबद्दल माहिती पाहणार आहे। हे म्हणजे आहे मल्टीप्लायर खत। मल्टीप्लायर खत म्हणजे एक नंबर खत आहे। जवळपास या खतामध्ये आपण पाहू शकतो की एका किलोमध्ये आपल्याला 1 टाली शेणखताचा पावर हा भेटतो। आपल्या शेतामध्ये म्हणजे जवळपास आता पूर्ण शेतकरी म्हणतात की बाबा गांडूळ जवळपास जमिनीमध्ये राहिलेले नाहीत, गांडूळ हे दिसतच नाहीत। तर आपण काय करतो, शेतामध्ये युरिया फेकतो। युरिया फेकल्यामुळे काय होते की गांडूळ हे नष्ट होऊन जातात, गांडूळ हे मरून जातात किंवा मरत नाहीत, ते जमिनीमध्ये आत गेलेले आहेत, जास्त आत गेलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्या शेतीला जास्त आपल्याला जसा पाहिजे तसा उतार येत नाही। तर हे जे खत आहे मल्टीप्लायर, मिट्टी से बलवान बनाए म्हणजे मिट्टी को बलवान बनाए, आपल्या जी शेती आहे त्या शेतीला हे ताकद देण्यासाठी, शेतीला गांडूळ खताचा पावर देण्यासाठी हे खत आपल्याला खूपच उपयुक्ती ठरते। तर पाहू शकता या खताला आपण आतापर्यंत या हरभऱ्याला आपण आतापर्यंत या खताने एक फवारणी केलेली आहे। तर हरभरा पाहू शकता तुम्ही, दिग्विजय हरभरा आहे, माळाचं रान आहे आणि माळाचं रान आहे तरी पण हरभरा पहा तुम्ही, हरभऱ्याला किती फुटे फुटलेले आहेत। एक नंबर हरभरा आतापर्यंत जमलेला आहे। आतापर्यंत हरभऱ्याला आपण 2 पाणी हे दिलेले आहेत। 2 पाण्यामध्ये किती फुटे फुटलेले आहेत पाहू शकता तुम्ही। अजून आता नेमकंच आपण तिसरे पाणी हे लावलेलं आहे। तर हे खत तुम्ही अवश्य वापरा। या खताचा खूपच फायदा आहे। म्हणजे आपल्याला जवळपास 1 टाली शेणखत आपण जिथे वापरतो तिथे आपल्याला 1 किलो जर खत वापरलं आपण, आपण हरभऱ्यावर 3 फवारण्या करतो, 3 फवारण्यामध्ये आपल्याला हे खत 1 किलो वापरून टाकायचं। 2 एकरामध्ये किंवा 3 एकरामध्ये सुद्धा होतं। तर खूपच खास खत आहे। तर आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यासोबत आपली जी जमीन आहे तिची उगवण शक्ती कमी झाली असेल किंवा तुम्ही खूप सारे शेतकरी मित्र पाहू शकता की आपला जवळपास आता आपला जो काही हरभरा राहतो तो हरभरा जळ लागते, मर लागते हरभऱ्याला। तर हे खत जर तुम्ही वापरलं तर 100% तुमचा हरभऱ्याला जळ लागणार नाही, मर लागणार नाही आणि एक नंबर हरभऱ्याला फुटे फुटेल। म्हणजे सोबतच काय करते हे की आपले जी शेत आहे त्याच्या पांढऱ्या मुळ्या वाढवण्याचं कामसुद्धा हे खत करतं। पांढरी मुळी वाढली म्हणजे आपल्या खताला, हरभऱ्याला खालून पॉवर भेटला आणि त्याला पॉवर भेटला म्हणजे गांडूळसुद्धा वरती येतं। या खतामुळे आपली जमीन जी आहे ती भुसभुशीत होते, नरम होते। आणि आता मी तुम्हाला हरभऱ्याचा पूर्ण रिव्ह्यू देतो, पूर्णपणे व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला पूर्ण माहिती होऊन जाईल। तर हे खत आहे, वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला हे खत अवश्य मिळून जाईल। कंपनीचं खत आहे, तुम्हाला कंपनीला भेटावं लागेल। पूर्ण तुम्हाला याचा फोटो वगैरे, नंबर वगैरे मी समजा टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला पूर्ण या खताबद्दल माहिती मिळून जाईल। तर चला आता एका झाडाला किती फांद्या फुटलेल्या आहेत मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे। तर हे खताची पुडी मी खाली टाकतो, इथे पाहू शकता। आता हे बघा, बुडामध्ये इथे एक झाड आहे, एकच झाड आहे हे बघा, पूर्ण एक झाड आहे। तर एक झाड एवढं आहे, म्हणजे अजून याला काही लागलेलं माल वगैरे लागला नाही, फुलं लागलेली नाही। तर पाहू शकता याला जवळपास 40 ते 50 फुटे आत्तापर्यंत फुटलेले आहेत। तर आत्तापर्यंत याला 40 ते 50 फुटे फुटलेले आहेत, म्हणजे याला जेव्हा माल धरणार तेव्हा फुलंसुद्धा जास्त लागणार आणि मालसुद्धा जास्त धरणार। तर हे खत आहे मल्टीप्लायर, याचा उपयोग तुम्ही नक्की एकदा करून पहा, खूपच फायदेशीर खत आहे। फवारणीमध्ये सुद्धा चालतं, ड्रिचिंग जर करत असाल तर ड्रिचिंगमध्ये सुद्धा चालतं। तर भेटूया लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाकी शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती होऊन जाईल खताचा फायदा काय आहे। तर